नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली आणि अर्जुन दोघं मिळूनही आता एक मोठ्या सत्याचा उलगडा आपल्या कुटुंबासमोर करणार आहेत. कारण की ज्या बबलीच्या बहिणी आहेत, म्हणजेच ज्या बबलीच्या बहिणी या घरी येणार आहेत, त्यामुळेच आता अर्जुन आणि सायली यांच्या समोर एक मोठ्या सायलीच्या लहानपणीचा उलगडा होणार आहे. आणि या सगळ्या सत्यांच्या, या सगळ्या घटनांच्या आधारे अर्जुन आणि सायली या सायलीच्या बालपणात पोहोचून हे सगळं जे काही सांगतायत ते सायलीचंच नसून हे दुसऱ्याच कोणाच तरी बालपण आहे. आणि सायलीला या बहिणी नाहीत. आणि त्याचप्रमाणे ज्या प्रकारे आता काही मागण्या या महिनावती आणि सदाशिवच्या वाढत चालल्यात, त्यामुळे आता सायली हिच्या लक्षात आलंय की हे माझे आईवडील नाहीयेत. मग आता त्या तीनही बहिणींमुळे कशा प्रकारे आता सदाशिव आणि महिनावतीला घराबाहेर काढण्याची वेळ येणार आहे. आणि या बहिणींमुळे आता कशा प्रकारे त्यांची पूर्ण लोखंडे फॅमिलीची वाट लागणार आहे. आणि प्रियाच्याही सत्याचा कसा उलगडा होणार आहे या आजच्या या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहत होतो की आता इथे सायली ही खूप नाराज असते, कारण अश्विनची उभारणी झालेली नाही. परंतु आता अश्विनच्या बाबतीत हे सगळं होऊनही सायलीच्या ज्या बहिणी आहेत त्या बहिणी आता घरामध्ये एंट्री घेतात. आणि सायलीच्या बहिणींच्या एंट्रीमुळे खरं तर अर्जुनला खूप डिस्टर्ब व्हायला झाले, कारण की त्या बहिणी म्हणजेच पूर्ण जी लोखंडे फॅमिली आहे ती अगदी पैशासाठी पापलेली आहे. हे अर्जुनच्या प्रत्येक गोष्टीवरून लक्षात येत असते. म्हणजेच त्या जेव्हा भाऊबीज झाल्यानंतर 5,000 हजार रुपये कुठल्याही किंतून परंतु न करता घेतात, त्यावरून आणि पैसे घेता त्या घराबाहेर पडतात. यामुळे अर्जुनला जरा वेगळंच वाटतं. जर सायलीचे संस्कार असे तर मला दिसत नाही सायली. जर हे पैसे असं कोण देव करत असेल तर ती साधे पैसेही, म्हणजे जवळजवळ अश्विनने तिला काही पैसे देव केले, म्हणजे ओवाळणी म्हणून निदान 500 रुपये जरी टाकले तरी सायली ते घ्यायची नाही. मग हिच्या बहिणी अगदी 5,000 हजार कुठलाही लाज न बाळगता, तमान बाळगता घेऊन कसे काय गेल्या. आता अर्जुनला प्रश्न पडलेलाच असतो. परंतु सायली समोर आता तिचे आई वडील अगदी अवाजवी सगळ्या हट पुरव असं म्हणायला लागतात. म्हणजेच सायलीला ते सांगतात की माझ्यासाठी कपडेच काय घे, म्हणजे माझ्यासाठी कपडेच घेऊन तू मला एक काम कर, साड्या घे आणि त्याशिवाय मला मोबाईलही घेऊन दे. असे सगळे हट्ट आता ते सायली समोर करत असतात. परंतु सायलीला जेव्हा ते हे सगळं मागतात ना, त्यांच्या चेहऱ्यावर जराशीही कसलीही लाज नसते. अगदी आनंदाने ते सगळं मागत असतात. मग सायली विचार करते की हे सगळं यांचं नक्की काय चालू आहे. म्हणजे माझे आई वडील आहेत तर ते माझ्याचकडे मागणार आहेत, कारण माझी परिस्थिती चांगली आहे देवाच्या कृपेने. परंतु मला कळत नाही की जर माझे आई वडील असते तर त्यांनी इतकं हक्काने हे सगळं नसतं मागितलं, म्हणजेच मुलीच्या सासरी इतकं त्यांनी मागण्या नसत्या केल्या. सायलीचा विचार डोक्यात येत असतो. आणि प्रिया मात्र जराशी गडबडलेली असते, कारण की सायलीला जे काही या लोखंडे म्हणजे दोघांनी जे काही मागितलेलं असतं ते सगळं काही प्रियाने ऐकलेलं असतं. आणि ते ऐकल्यामुळे तिला तर धक्काच बसतो की बाई, यांच्या वरटपणाला काही लिमिटच नाहीये. म्हणजे प्रत्येक गोष्टी हे मागतच चालेत. आता या पोरी 5,000 हजार रुपये घेऊन गेल्या आणि आता हे दोघंजण आणखी सायलीकडे मागण्या करत राहिलेत. यांना काय घराच्या बाहेर कायच जायचं आहे का? त्यावेळेला मग तिथे आता प्रिया येते आणि प्रिया त्या दोघांना समजवायला लागते, कारण की त्यांच्या मागण्याला काहीतरी निर्बंध घालायला हवा म्हणूनच ती त्यांना समजवते. म्हणजे सायली खोलीतून गेल्यावर प्रिया त्यांच्या खोलीत जाते त्यांना समजवण्यासाठी, कारण की याचा भांडाफोड होऊ नये, म्हणजे सायलीचे आईवडील हे नाहीत हे कळू नये यासाठी प्रिया आता एक छोटासा केविलवाना प्रयत्न करण्यास ठरवते. प्रिया म्हणते की मला जरा तुमच्याशी बोलायचंय. म्हणजे कसं आहे, तुम्ही सायलीचे आईवडील आहात
पण मलाही तुम्ही जरा मुलीसारखं ऐकून घ्याल का, कारण सायली आहे ना आश्रमात माझ्यासोबतच वाढली, म्हणजे आम्ही वाचायला आश्रमात वाढलो आहोत. मग ती माझ्यासोबत असायची, माझ्याबरोबर. तुम्ही जरा बोलाल का, म्हणजे मला तुम्हाला काहीतरी सांगायचे असं ती बोलायला लागते. तेव्हा आता पुन्हा एकदा ती मैनाबाई हसायला लागते आणि म्हणते की झालं, आता ही पुन्हा काहीतरी आपल्याला ज्ञान सांगायला आली दिसते. तेव्हा मग ती म्हणते की हो, मला तुम्हाला जे काही सांगायचं नाही ते तुमच या महत्वाचंच आहे, तुमच्या फायद्याच आहे. मग आता तुमच्या फायद्याच आहे तर तुम्ही ऐकणार नाही का? आणि ही सायली तुमच्या सारीसाठी सोन्याच अंड देणारी कोंबडी हो की नाही, असं म्हटल्यावर आता ते दोघेजणी जराशी घाबरतात की बरं बाई, बोल, काय बोलतेस तू? आता ते गप्प बसतात. प्रिया म्हणते की हा, आता ऐका मी काय म्हणते. तुम्ही ना त्या साहिली जवळ सारख्या सारख्या अशा मागण्या करत जाऊ नका. तुमच्या त्या मुली आल्या त्यानंतर आता तुम्ही हे सगळं मागत बसलात. तुम्हाला कळतं का काय होऊ शकतं? त्या साहिलीला नक्कीच डाऊट येऊ शकतो की तुम्ही तिचे आई वडील नाही आहात. खरं तर मला तुमच्या पहिल्याच तुम्हाला बघण्यावरून कळलं होतं की तुम्ही सायलीचे आई वडील नाही, परंतु हे सत्य ना मी कोणालाही नाही सांगणार. घाबरू नका, परंतु हे सत्य तुम्हाला जर कोणाला कळू द्यायचं नसेल तर तुम्ही साहिलीकडे हे सारखं सारखं जे काही मागताय ना ते मागणं मात्र बंद करा, असं प्रिया त्यांना बोलते. आणि मग खरं तर प्रियाच म्हणणं त्यांनाही पटतं, कारण की कसं आहे, किती काही झालं तरीही प्रिया सांगते त्यात तथ्य आहे. आणि प्रियाला जर सत्य माहीत आहे सायली कशी आहे हे, आमच्यापेक्षा ती जास्त ओळखते, इतके वर्ष लहानपणापासून राहते, तर मग सायलीला असं वाटणं शक्यच आहे. आता ते दोघेही विचार करतात की आपण सायलीला जाऊन सांगावं, म्हणजेच आपल्या मागण्या परत घ्याव्या, असं त्यांनी आता ठरवलेलं असतं. सायली रूममध्ये येते तेव्हा अर्जुन विचार करतो की बायको, अगं काय झालं, तू इतकी उदास का आहेत? मला तर आज खरंच आनंद झाला भाऊ नाहीये, परंतु तुझ्या या तीन ज्या काही बहिणी होत्या ना त्या तर सॉलिड होत्या का एकदम बायको? तेव्हा मग सायली तिथे गप्पच बसते. अर्जुन म्हणतो की सायली, अगं काय झालं? तेव्हा सायली म्हणते की अर्जुन सर, मला त्या बहिणी म्हणून माझ्या समोर आला याचा मला आनंदच वाटतोय, परंतु ना मला ते अजिबात आवडलेलं नाहीये की ही त्यांना अगदी 5,000 रुपये देऊ केलेत. इतके पैसे देण्याची काय गरज होती? तेव्हा अर्जुन म्हणतो की सायली, अग जाऊ दे, मला तसंही सिनियरने पटकन बोलून दाखवलं, आणि जाऊ दे, इतक्या वर्षानंतर तुमची भाऊबीज झाली, म्हणजेच तुम्ही बहिणी एकमेकींना मिळालात ना, मग ठीक आहे ना. तुम्ही एकमेकींवर प्रेम करता, मग त्याच्यापुढे या पैशाच काय मोले? ठीक आहे, जाऊ दे, असं अर्जुन पॉझिटिव्हली घेतो. पण सायलीला तो काही चुकून बोलून दाखवत नाही, म्हणजे सायलीला वाईट वाटायला नको म्हणूनच. तेव्हा सायली म्हणते की अर्जुन सर, पण मला हे अजिबात आवडलेलं नाहीये, म्हणजे ना मला खरं तर हे माझ्या कधी गोष्टीतच नव्हतं किंवा माझ्या कल्पनातही नव्हतं की मला अशा बहिणी असू शकतील. खरं तर मला असं जाणवत का नाहीये का कोणी जाणे, परंतु जेव्हा त्या मला ओवाळत होत्या ना तेव्हा मला असं जाणवतच नव्हतं की आमच्यात काहीतरी नातं आहे, कारण की ते नातं अगदी मनापासून असायला हवं होतं ना. मग जरीही माझ्या बहिणी मला लहानपणापासून भेटल्या नाहीत, आता भेटल्यात, आमचं रक्ताचं नातं, त्यातूनही काहीतरी माझ्या मनाला थोडंफार वाटलं पाहिजे होतं. पण मला कधीच असं जाणवलं नाही किंवा अर्जुन सर, मला जे काही भास होतात ना त्या भासांमध्येही मला बहिणी वगैरे कशा आठवत कशा नाहीयेत हेच मला समजत नाहीये. मग अर्जुन म्हणतो की सायली, मलाही नाही कळत की नक्की तुझं काय आहे, परंतु मलाही काही सांगता नाही आता बायको. तेव्हा मग आता सायली म्हणते की अर्जुन सर, एक गोष्ट नक्की आहे की काहीतरी चुकते, काहीतरी गडबडते. तेव्हा आता अर्जुनला मनात बरंच वाटत असतं. चला बरं झालं, म्हणजे सायलीच्याही मनात अतिशंकेची पाल चुकू शकते, जी माझ्या चुकते. मग अर्जुनला ती म्हणते की सर, मला ना काहीतरी चुकीचं वाटत, आणखी त्या बहिणीच तर ठीक
परंतु मला आई बाबांबद्दल तरी काहीतरी गडबड वाटते. तेव्हा मग लगेच ती म्हणते की म्हणजे कशाबद्दल गडबड, काय गडबड? तेव्हा ती सांगते की अर्जुन सर, मी मगाशी आई बाबांच्या खोलीत होते, त्यांना थोडी मदत करत होते रूम आवरायला, तेव्हा त्यांनी माझ्यासमोर मागण्यात सुरू केल्या म्हणजे आईला साडी हवी होती. अर्जुन म्हणतो ठीक आहे ना, नसेल साडी मग काय हरकत आहे, साडी तर देऊ शकतेस तू, इतकं काही नाहीये. अग आपण तसही आपल्याकडे साडीवाल्यांना बोलवतो तसं मला सांगून बोलवं आणि मग नंतर त्यांच्यासाठी घे साड्या, त्यांच्या आवडीच्या, हरकत नाहीये तेव. हा मग ती म्हणते की हो ते साडीच, पण एक वेळेस ठीक आहे, परंतु मला सरळ बाबांनी सांगितलं की आईसाठी साड्या घे, ते एवढ्या 2च साड्यांमध्ये दिवस म्हणजेच तुमच्या घरात वावरते तेही ठीक, परंतु नंतर आणखी गोष्ट म्हणजे मोबाईल. ती म्हणाली की मला मोबाईलही घेऊन दे. मग अर्जुन आता बघत राहतो. तेव्हा मग अर्जुनच्याही लक्षात येतं की सायलीला नेमकं काय खटकलं. सायली म्हणते की अर्जुन सर, मला ही गोष्ट अजिबात आवडलेली नाहीये की मोबाईल वगैरे. मग मोबाईल वगैरे कसं काय घ्यायचं काहीच कळत नाही मला. तेव्हा अर्जुन म्हणतो की ठीक आहे बायको, मोबाईलही घेऊ. सायली म्हणते की घेण्याचा प्रश्न नाही अर्जुन सर, घ्यायला आपण त्यांना सगळी मदत करू शकतो, परंतु हे मला तर जरा चुकीचं वाटते. म्हणजे मला वाटते की जर माझे आईवडील असते तर त्यांनी असे कोणासमोर हात पसरलेच नसते. म्हणजे त्यांच्या हातात जेवढे आहेत तेवढे त्यांनी करण्याचा प्रयत्न नक्कीच केला असता, परंतु असे हात पसरले नसते. अर्जुनला हा पॉइंट कळतो, कारण की लोखंडे फॅमिली हे फक्त घेऊपासरी आहे हे अर्जुनच्याही लक्षात आलेलं असतं आणि ते सायलीनेही आता बरोबर नोट डाऊन केलेलं असतं. अर्जुन म्हणतो की ठीक बायको, हरकत नाही. तेव्हा मग लोखंडे म्हणजे सदाशिव आणि मैना दोघेही ठरवतात की सायलीला जाऊन भेटायचं आणि तिला पुन्हा सगळं सांगायचं की नको, आम्हाला काही नको. मग आता सायलीला जाऊन ते भेटतात आणि म्हणतात की सायली बाळा, अगं काल जे आम्ही तुला बोललो ना त्याबद्दल आम्हाला खरं तर वाईट वाटलं. खरं तर तू सासूरवाशीनेस आणि आम्ही तुझ्याकडून ह्या सगळ्या गोष्टी मागतोय याचं आम्हाला खूप वाईट वाटते. नको, मला तर साड्या पण नको आणि मला तो मोबाईल पण नको. या 2 साड्या आहेत तोपर्यंत, जोपर्यंत माझ्या ते व्यवस्थित आहेत वाटत नाही तोपर्यंत पादळीन मी, त्या हरकत नाही, पण नको उगचच मला ना ते वाईट वाटायला लागलं नंतर की तू सासूरवाशीने आणि तुझ्याकडे आम्ही अशा गोष्टी कशा मागू शकलो. तेव्हा आता सायली विचार करते की अचानक आई बाबांना झालं तरी काय, काल तर त्यांना म्हणजे मागताना कुठल्याही चेहऱ्यावरच काही संकोचपणा दिसत नव्हता, पण आज अचानक मायशी असं बोलायला आले. सायलीला मात्र काहीच कळत नसतं. आता ते म्हणतात की बरं जाऊ दे बाळा, तुझ्या मनाने जे वाटेल ते तू आमच्यासाठी करत जा. आता ना इथून पुढे आम्ही तुझ्याकडे काही मागणार नाही. घरी बसलो तरी आमच्या कणाट आहे बरं का, असं ती बोलून दाखवते. सायली मात्र विचार करते की नक्कीच आई बाबांना काहीतरी झालंय. हे असा विचार का बरं करतायत हे आता तिला काहीच कळत नसतं. डोक्यात काही वेगळेच विचार सुरू होतात, परंतु हा सगळं काही करण्याचा प्रकार आणि हे प्लॅनिंग हे प्रियाचं असतं हे सायलीला माहीत नसतं. म्हणून आता सायलीला पुन्हा एकदा वाटतं, पुन्हा ती धर्मसंकटात पडते की बापरे, आता तरी मी ठरवत होते की हे माझे आईवडील असे नसूच शकतात, पण आता पुढच्याच दिवशी लगेच त्यांनी माझ्याकडे येऊन असं म्हणणं म्हणजे सायलीला जरा काहीतरी वेगळं वाटतं की नाही, माझ्याकडून काहीतरी चूक नक्कीच झालीय, मी चुकलीय आणि म्हणूनच आई बाबांना मी आता हे सगळं ओळखण्यात चुकलीय. पुन्हा एकदा ती गप्पच बसते. नंतर मग ज्या तिघी बहिणी असतात त्या पुन्हा येण्यास ठरवतात. आता त्या 5,000 रुपये छानपैकी उडवून झालेले असतात. म्हणजे मॉलमध्ये फिरण म्हणा, कपड्यांची खरेदी, खाणंपिणं यावर या तिघी जणींनीही शहाण्यांनी 5,000 रुपये तिघींचे उडून टाकलेले असतात. आणि पैसे उडाल्यानंतर आता काय करायचं, तर आपली बबली म्हणजेच सायली, सोन्याच अंड देणारी कोंबडी, तिच्याकडे आपण पुन्हा परत जाऊया असं त्या तिघी जणी ठरवतात. म्हणून आता त्या तिघीही बहिणी पुन्हा एकदा घरी येतात
अन्नपूर्णा निवासमध्ये आल्याबरोबर लगेच आता तिघे म्हणतात की वा, चला आता पुढची वेळ, ती म्हणजे की आता पुढचे पैसे काढण्याची, पुढचे पैसे उकळण्याची. आपण एक काम करूया, बबलीला भेटूया आणि तिला सांगूया की आम्हाला ना पैशांची खूप गरज आहे, म्हणजे आम्ही असे म्हणजे काहीतरी करणार आहोत किंवा मला बिझनेस करायचा आहे असं काहीतरी सांगून आपण त्यांच्याकडून पैसे उकरून घेऊया असं. आता त्या तिघींचेही ठरलेलं असतं. म्हणूनच आता त्या जे काही उरलेले सुरलेले पैसे असतात ते पुन्हा आपल्या बॅगेत कोमतात आणि म्हणतात की हे बघा, हे जे पैसेत नाही, हे आता घरात अजिबात दाखवू नका, आणि जर असे पैसे दाखवलात ना तर मग आई बाबा ते पैसे घेतील. त्यापेक्षा हे पैसे अजिबात सुमडीत लपवून ठेवा. तिघीजणी आपले पैसे अगदी व्यवस्थित पद्धतीत लपवून ठेवतात. आता त्या तिघीही पुन्हा घरात शिरतात. सायली, अर्जुन हे रूममध्ये असतात. ते कसलाही विचार न करता तडक सायलीच्या आणि अर्जुनच्या रूममध्ये शिरतात. बबले, ए बबले बबले असं म्हणून आवाज देतात. त्या रूममध्ये शिरतात. खरं तर हे सगळं पाहत असताना, यांचा आवाज ऐकत असताना सायलीला मात्र टेन्शन आलेलं असतं. बबले म्हणजे काल ज्या माझ्या बहिणी आलेल्या, हा त्यांच्याच तर आवाज नाहीये ना. आता त्या बायका, त्या 3 मुली लगेच रूममध्ये शिरतात आणि त्यांचे ते अवतार पाहून अर्जुन, सायली त्यांच्याकडे अगदी वरखाली पाहतच राहतात, कारण अगदी छपरी मुलींसारखे त्यांचे अवतार असतात. त्यातली एक मुलगी ही जरा काहीतरी ठीक दिसत असते, म्हणजे लग्न झालेली, तिची ती ताई, मोठी ताई. पण बाकीच्या सगळ्या अगदी छपरीच असतात. म्हणजे बाकीच्या दोघे तिघे. तेव्हा अर्जुन बघतो आणि तोंडाला साथ लावतो की नक्की हा काय प्रकार आहे. तेव्हा त्या येतात आणि म्हणतात की बबले, अग तुझ्याकडे ना जरा काम होतं. तेव्हा मग सायली म्हणते की तुम्ही खाली थांबायचं ना, तिथे तुम्हाला काहीतरी मी नाश्ता वगैरे दिला असता. तेव्हा मग त्या म्हणतात की हो चालेल, आम्हाला नाश्ता वगैरे. तो अगदी जेवायला थांबवलंस ना तरी आम्ही थांबू, पण ना जरा तुझ्याशी महत्वाचं बोलायचं होतं. मग सायली त्यांना म्हणते की बळ, मी तुम्हाला काही खायला आणून देऊ का. तर त्यांचे तोंड नेहमी आपली उघडीच. मग अर्जुन त्यांच्याकडे बघत राहतो, त्यांच्या हालचालींकडे. आता सायली त्यांना खायला वगैरे देते आणि मग म्हणते की हे बघा, तुम्ही हे खा आणि मग माझ्याशी बोला. आता त्या सगळ्या खाऊन घेतात. तेवढ्यातच महिनाबाई येते आणि म्हणते की काय पोरींनो, काय चाललं तुमचं उठसूट इथे, तुम्हाला काही काम नाही का. तेव्हा मग खरं तर आई बाबा कशासाठी आले त्या त्यांना माहिती असतं बरोबर. त्या म्हणतात की अच्छा, म्हणजे तुमचं हे जे काही आहे ते पर्सनल आहे का काही बहिणी बरोबर. तेव्हा मग त्या म्हणतात की हो, तुम्ही ज्या आम्ही काही ते बोलतो. तेवढ्यातच आता पटकन त्या बोलतात की बरं ठीक आहे. मग सायली म्हणते की हो आई बाबा, तुमच्यासाठी खाली मी नाश्ता ठेवलाय टेबलवर, तुम्ही खाऊन घ्या. मग आता नाश्त्याचं नाव ऐकल्यानंतर तेही दोघेजण खाली जातात आणि खाली गेल्यानंतर आता सायली या मुलींकडे अगदी व्यवस्थितपणे बघत राहते. मग अर्जुनही विचार करतो की या महिनाबाई काहीतरी लपवण्याचा प्रयत्न न करतात. आता त्या गेल्यावर अर्जुन त्यांच्याशी छान गप्पा मारत असतो. म्हणतो की म्हणजे तुमच्या लहानपणीच्या काहीतरी आठवणी सांगा ना, म्हणजे सायली सोबतच्या. तेव्हा ती म्हणते की बबली, अहो बबली एक नंबरची आगाव होती. आमच्या सगळ्यांमध्ये हीच ती आगाव मुलगी होती. आणि तुम्हाला माहितीये, चोरामाया करणं, या सगळ्या गोष्टी करणं, यामध्ये तर अगदी लहानपणीच तिने PhD केली होती. आता अर्जुनला धक्काच बसतो, म्हणजे माझी सायली आणि लहानपणी चोरी, पूर्णपणे विरोधाभासच असतो. अर्जुन म्हणतो की काय म्हणजे सायली चोरी करायची. तेव्हा ती म्हणते की हो अहो, ही बबली ना खूप चोर होती. आता आम्हाला विश्वासच बसत नाही, इतकी साधी सुधी कशी काय झाली. म्हणजे ना तेव्हा चोरी करायची, पाकिटमारी, हे सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी घरापर्यंत तिच्या कंप्लेंट्स यायच्या आणि आमच्या घरी अगदी म्हणजे आई बाबांना वैताग आला होता. म्हणून त्यांनी काय केलं तर आमच्याकडे एक मावशी असायच्या, म्हणजेच बाजूच्या शाळे, त्यांच्याकडे ना हिला अक्षरशः देऊनच टाकली होती. म्हणजे खूप कंटाळा आलेला त्यांना आणि
तसंही 5 मुलींच जमत नसल्या कारणाने हिला बबलीला ना आई वडिलांनी अगदी देऊनच टाकलेली. मग काय आमच याकडे घरात पुन्हा आणलीच नाही. त्यानंतर आम्ही एकमेकांना भेटलोच नाही. आता हे ऐकल्यावर अर्जुन सायलीला धक्का बसतो. म्हणजे ही गोष्ट लोखंडे फॅमिलीने का बरं लपवली असेल? म्हणजेच मैना आणि सदाशिवने हे खरं कशापासून लपवलं असेल आणि का लपवलं असेल? आता सायलीला धक्काच बसतो की माझी आई माझ्याबरोबर असं का बरं वागली असेल. आणि त्याचबरोबर आता अर्जुनलाही लक्षात येतं की हे सगळं मुद्दा म्हणूनच त्यांनी लपवलं असेल. आणि ह्या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे सायली लहानपणी चोरी करायची किंवा तिला दुसऱ्या कोणाकडेच दिलेलं होतं, ही गोष्ट ही आता अर्जुनला अगदी न पटण्यासारखी असते. कारण की अर्जुनला माहीत असतं की सायली ही मधुभाऊ बरोबर आश्रमात होती. सायली इतकी गुणी होती की मधुभाऊ प्रत्येक वेळेला तिच्या वागण्याच गोडवे गायची. मग ही कशी काय सायली अशी वागू शकते? त्याच्या अगोदर लगेचच नाही अर्जुनला लक्षात येतं की नाही दुसऱ्याच कुठल्या तरी मुलीबद्दल बोलतात. ही सायली ही बबली नाहीच. अशा प्रकारे आता अर्जुन समोर या सत्याचा उलगडा झालेला असतो. त्याचप्रमाणे आता अर्जुन जे काही ते वर्णन ऐकत असतात, त्या वर्णनावरून अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं की हे वर्णन एक वेळेस प्रियाची मॅच होऊ शकेल, परंतु सायली सोबत नाही. आता नक्की हे सगळे जे काही नातेवाईक आहे हे प्रियाचेच आहेत का? हे अर्जुन आता सगळ्यांसमोर कसं उभं करणार आणि कशा प्रकारे लोखंडे फॅमिली आणि प्रियाला अगदी धक्के मारून घराबाहेर काढणार आहेत? आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.